साध्या काड्यांचा वापर वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. मात्र आता याच काड्यांचा वापर केला जातोय ज्ञानेश्वरी तयार करण्यासाठी. ज्ञानेशाची ओवी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अवलिया काम करतोय. काय आहे ही बातमी आपण सविस्तर पाहूयात. काड्यांपासून गणपती, काड्यांपासून ग्रीटिंग्स आणि आता काड्यांपासून चक्क ज्ञानेश्वरी. ज्ञानदेवांनी सामान्यांसाठी ज्ञानेश्वरी रचली. राजेंद्र सोहिंदा तीच ज्ञानेश्वरी आता अनोख्या पद्धतीनं रचतायत. या काड्या इथल्या तिथल्या नाहीयेत, तर त्या थेट अंदमानातून येत आहेत. मग त्यांची कापणी होते, मग छाटणी आणि त्यानंतर एकेका पट्टीवर ओवी लिहिली जाते. आणि मग त्या ओव्यांवर काड्या विराजमान होतात. जो शुरुआत की और आज तक पहुंचा वो बहुत अच्छा था और बहुत सही डिसीजन था। अच्छा। कि अपन ने सबसे हटके मीडियम एक यूज किया और आज मैं ये गर्व से बोल सकता कि मेरी आज मोनोपॉली है। हे काम अजिबात सोपं नाहीये आणि 6 वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आलेल्या माणसाला तर नाहीच नाही. 700 श्लोक, 9031 ओव्या, 10,51,520 शब्द, 32,51,520 अक्षर आहेत. एक ओवी लिहिण्यासाठी 8 तासांचा अवधी लागतो. म्हणजे किमान 5 वर्ष हे काम असंच अव्याहत सुरू राहणार आहे. मेरा ये है कि जो बीपीएल की लेडी है उनको काम लगातार मिलना। अच्छा। मैं अभी भी करता हूँ सातारा में जी। उनके लिए, उनके बच्चों के लिए फ्यूचर में कुछ उनके स्कूल्स यहाँ ऐसा है जिसमें उनका एजुकेशन हो वैसे खोलने का है. एखादं काम करण्यासाठी कोणी झपाटल्याशिवाय त्याला आकार येत नाही हे म्हणतात तेच खरं. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.